बातमी नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणासंदर्भात या संदर्भात पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत शफीक शेख आणि रझा मेमनची चौकशी सुरू केलेली आहे। दोघांनाही शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि वेगाने या प्रकरणी तपास सुरू आहे। तर एसआयटीच्या चौकशीमध्ये धक्कादायक अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। एसआयटी कडून चौकशी सुरू आहे, आरोपींची चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ शकतात अशी माहिती समोर येते आहे। याआधी या कंपनीच्या एचआरला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपींना सुद्धा ताब्यात घेतले, त्यांची चौकशी सुरू आहे। शफीक शेख आणि आणखी एकाला ताब्यात घेतलेला आहे। दोघांनाही शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एसआयटी कडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे। एटीएस चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, या प्रकरणी आज दिवसभरात काय काय कारवाई झाली आहे? जगदीश, या संपूर्ण जी घटना आहे या सगळ्या घटनेचा तपासाला आता वेग आल्याचं आपल्याला मिळतोय। या संपूर्ण टीसीएस कंपनीत जी घटना घडली या सगळ्या घटनेसंदर्भात आतापर्यंत 9 संशयितांना नाशिक पोलिसांनी अटक केली आणि या सगळ्या संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती। पण काल आणखीन एकदा एका गुन्ह्यामध्ये या संशयितांपैकी 2 जणांना नाशिक पोलिसांनी हे ताबा घेण्यासाठी अर्ज केला होता आणि न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे या दोघांना दिलेली होती। आज दिवसभर नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा हे तपास केल्यानंतर या दोघांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर या दोघांचा जो ताबा आहे तो आता एटीएसने घेतलेला आहे आणि एटीएस चे अधिकारी, मुंबईतून सुद्धा काही अधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबई अधिकारी आणि नाशिकचे जे एटीएसचे अधिकारी या दोघांचीही कसून चौकशी आता करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। गेल्या 1 ते 2 तासांपासून हे जे 2 संशयित आहेत या दोघांचीही कसून चौकशी जी आहे ते आता एटीएस कडनं केला जातोय। मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो नाशिक एसआयटी कडनं केला जात होता। आता जे केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून हे तपास करताना आपल्याला बघायला मिळतोय। एटीएस असेल आणि त्याच पद्धतीने जे एनआय असेल, असे वेगवेगळे जे तपास यंत्रणा आहेत हे सगळे तपास यंत्रणा आता या प्रकरणात। मात्र किरण, या प्रकरणी धर्मांतराचा व्हिडिओ समोर आलेला आहे, अन्य काही पुरावे समोर आलेले आहेत का? आणि या चौकशीकडे अनेकांचं लक्ष आहे, कारण अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। काही पुरावे समोर आलेत आजच्या दिवसभरात? काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। कारण एक व्हिडिओ सुद्धा आज हे समोर आलेला आहे। या सगळ्या घटनेमध्ये एका महिलेवरती अत्याचार, काही महिलांचा विनयभंग आणि त्याच पद्धतीने धर्मांतराचा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला होता आणि त्यानंतर गुन्हा दाखल झालेला होता। आणि जो धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीचे जे आरोप आतापर्यंत झालेला आहे आणि त्या संदर्भात एक व्हिडिओ आज समोर आल्यानंतर त्याही व्हिडिओ संदर्भात पोलीस आता चौकशी करत आहेत आणि आज सकाळपासून एसआयटी कडनं जी चौकशी या 2 संशयितांची केली जात होती त्यामध्ये सुद्धा काही माहिती हे पोलिसांना मिळालेली आहे। आणि आता एटीएस कडनं देखील गेल्या 2 तासांपासून या 2 संशयितांची एकूणच कसून चौकशी केली जात आहे आणि त्यांना सुद्धा काही महत्वाचे धागेदोरे सापडलेले आहेत अशाही पद्धतीची जी माहिती आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या तपासामध्ये आणखीन काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। ठीक आहे, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल।